ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भारतात पुन्हा नोटबंदी। 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद। 30 जूनपर्यंत बदलून घ्याव्या लागणार। देशभरातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांशी संबंधित एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। रिझर्व्ह बँकेने 2005 सालापूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे देशातील बँकिंग क्षेत्रात मोठी हालचाल सुरू झाली असून आर्थिक वर्तुळात याची चर्चा छुप्या नोटबंदीच्या रूपात सुरू झाली। आरबीआयने 9 जून 2026 रोजी देशातील सर्व बँकांना जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलेले आहे की 1 जून 2026 पासून आरबीआयने 9 जून 2026 रोजी देशातील सर्व बँकांना जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले की 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या नोटा स्वीकारणे किंवा बदलून देण्याची सुविधा सामान्य बँकांमध्ये बंद करण्यात येणार आहे। यानंतर या जुन्या नोटा बदलण्याची सुविधा केवळ आरबीआयच्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल। आरबीआयच्या आदेशानंतर देशातील विविध बँकांनी तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे। बँक ऑफ महाराष्ट्राने 12 जून 2026 रोजी पुणे येथील मुख्य कार्यालयातून अंतर्गत परिपत्रक जारी करत सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालय आणि चलन पेढ्यांना 2005 पूर्वीच्या नोटांबाबत कठोर निर्देश दिले आहेत। या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत 2005 पूर्वी छापलेल्या जुन्या नोटा ग्राहकांना एटीएम किंवा बँकेच्या काउंटरवरून पुन्हा व्यवहारासाठी देऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले। यामुळे आर्थिक क्षेत्रात हा निर्णय म्हणजे टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी आणखी एक अप्रत्यक्ष नोटबंदी असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। शर्वरी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।